हरिओम. आज आपण सगळे इथे जमलो एका वेगळ्या आतुरतेने, मला कल्पना आहे. पण मी स्वतः बेसिकली संगीताच्या दुनियेमध्ये रमणारा मनुष्य, निसर्गाच्या सानिध्यात शांत होणारा मनुष्य. मला संगीतामध्ये शास्त्रीय संगीतापासून लोकगीतांपर्यंत सगळी संगीत खूप आवडतं. आणि असंच माझं एक आवडतं गाणं होतं तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती, तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती, एक ख्वाब सा देखा था ताबीर नहीं बनती. खूप आवडायचं मला हे गाणं. पण जेव्हा मी हा भारत फिरायला लागलो तेव्हा मला हे गाणं सगळ्या भारतभर ऐकू यायला लागलं. 10 दिशांनी, प्रत्येक गरिबाच्या डोळ्यामधून, प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या चेहऱ्यामधून, प्रत्येक कष्टकऱ्याच्या कष्टामधून, प्रत्येक अन्याय झालेल्याच्या मनामधून हेच गाणं म्हटलं जातं आहे असं मला वाटायला लागलं. तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती, एक ख्वाब सा देखा था ताबीर नहीं बनती. मन क्षणभर खिन्न झालं. पण परत माझं संगीतच माझ्या मदतीला आलं. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना लो, तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना लो, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा लो, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले दाव लगा ले. आणि आज मी जो इथे उभा आहे तो दाव लगाने के लिए. मी आज येथे उभा आहे तो एका धर्मक्षेत्रावर उभा आहे. धर्मक्षेत्रावर उभा आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पण मी जो उभा आहे तो धर्मक्षेत्राचं कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून उभा आहे. धर्मक्षेत्राचं कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून उभा आहे, हे लक्षात ठेवा. धर्मक्षेत्राचं रूपांतर कुरुक्षेत्रात करण्यासाठी नाही. म्हणजे नक्की काय? मी जे काही आज बोलणार आहे तो माझ्याशीच झालेला संवाद आहे, माझाच माझ्याशी. आज विश्व ज्या दिशेने प्रगती करत आहे, ज्या दिशेने कूच करत आहे, ती दिशा विनाशाची आहे, नक्कीच विनाशाची आहे. ज्याला आंतरराष्ट्रीयच काय, भारतीयच काय, पण साधंसं स्वतःच्या म्युन्सिपालिटीचं राजकारणसुद्धा कळत नाही, ज्याला गल्लीचं राजकारणही कळत नाही, अशा गरीब कष्टकऱ्यापासून ते सर्व राजकारण माहीत असणाऱ्या, सर्व समाजकारण अर्थकारण माहीत असणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला ह्याची जाणीव व्हायला हवी की ह्या पृथ्वीवरची मानवाची प्रगती आज प्रगतीच्या दिशेने, म्हणजे सुसंस्कृतीच्या दिशेने नव्हे तर अधोगतीच्या दिशेने खूप जोराने चाललेली आहे. आणि मी इथे उभा आहे ते कुरुक्षेत्र टाळण्यासाठी. परंतु कुरुक्षेत्र टाळण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीन. परंतु मला दुबळ्याची अहिंसा मान्य नाही, हे मात्र लक्षात ठेवा. दुबळ्याची अहिंसा मला मान्य नाही. मला कोणावरचा प्रतिकार करता येत नाही म्हणून मी अहिंसा म्हणून प्रतिकार करणार नाही, हे योग्य नव्हे. तर मी सर्व समर्थ आहे, पण तरी देखील मी शांततेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीन, हे माझं ध्येय आहे. अहिंसा शब्दामध्येच हिंसा आहे,
अहिंसा. हिंसेचा नाश करण्यासाठी जे काही करावं लागेल ती अहिंसा आहे. हिंसा म्हणजे फक्त शस्त्राने कोणाचा खून पाडणं नव्हे. माणसाला ठार न मारता सुद्धा हिंसा करता येते. आणि आज अशी सर्व प्रकारची हिंसा सर्व ठिकाणी बोकाळत चाललेली आहे. ज्या दिशेने आज प्रत्येक राष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे त्याच्यावरून एक नक्की आहे की लवकरच आंतरराष्ट्रीय राजकारणात लवकरच म्हणजे 1-2 दिवसात नव्हे, हे मात्र लक्षात ठेवा, सुंदोपसुंदी भरपूर वाढणार आहे. आणि जे अराजक होणार आहे त्याची नांदी केव्हाच झालेली आहे. आज आमच्या ह्या पिढीला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ह्याच्याबद्दल वाचूनसुद्धा खूप माहिती आहे असं मला वाटत नाही. आम्ही शाळेत पास होण्यापुरतं वाचतो आणि मग सोडून देतो. आणि म्हणून युद्धाची भाषा बोलणाऱ्यांना हे भान उरत नाही की युद्ध म्हणजे खाऊ नव्हे. ग्रेट ब्रिटन हा ग्रेट ब्रिटन होता. दुसऱ्या महायुद्धापर्यंत तो ग्रेट ब्रिटन होता. तो फक्त ब्रिटन उरला. हे आम्हाला नीट समजलं पाहिजे, अगदी नीट समजलं पाहिजे. पण हा इतिहास आम्ही कधी लक्षात घेतलाच नाही. आणि विश्वात लवकरच उत्पन्न होणाऱ्या सर्व उलाढालींमध्ये भारताचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं. आमचा देश खूप महान आहे असं म्हणून देश महान होत नसतो. आमचे पूर्वज खूप महान होते असं म्हणून आम्ही महान ठरत नाही. माझे आजोबा ह्या देशाचे राजा असतील पण मी जर भीक मागतोय तर मी भिकारीच आहे, हे मला समजलं पाहिजे. आणि आज आमची परिस्थिती तशी आहे. पण तरी देखील भारतालाच परत एकदा नेतृत्व करायचं ह्या संपूर्ण विश्वाचं 108% पूर्णत्वाला. पण हे सगळं करायचं तर त्यासाठी नुसत्या गर्जना करून काहीही होणार नाही. आज भारतामध्ये मी बघतो काय तर बाकीच्या पिकांपेक्षा शब्दांचं पीक खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. शब्द आणि फक्त शब्द ब्रह्माचं ब्रह्म पण निघून गेलं आणि नॉईज पोल्युशन सुरू झालं. एवढे शब्द आहेत. प्रत्येक जण बोलायला मागतो, प्रत्येकाला फक्त बोलायचं असतं आणि दुसऱ्याने काही करावं अशी त्याची इच्छा असते. इथे मी जो उभा आहे तो लक्षात ठेवा, माझ्या मागून कोणी येवो वा न येवो, मी मला करायचं ते करणारच आहे आणि तो माझा कृतनिश्चय आहे. माझ्या मागून माझ्या बरोबरीने धावणारे माझे जिवलग सखे माझ्याबरोबर आले तर मला अत्यंत आनंद आहे. पण सगळी पृथ्वी जरी माझ्या विरोधात गेली तरी देखील माझ्या मूल्यांना चिकटूनच मी पुढे चालणार आहे, हे 100%, 108%. पुढचे जे काही मी मुद्दे मांडणार आहे तो माझा 13 कलमी कार्यक्रम आहे. परंतु सगळ्याच्या अगोदर मला एक अत्यंत महत्त्वाची सूचना करायची आहे की ह्या संपूर्ण कार्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष अथवा राजकीय संघटना ह्यांचा कुठल्याही विचारसरणीचा प्रभाव पडलेला, जरासुद्धा प्रभाव पडलेला मला जराही चालणार नाही. तसेच कुठलीही राजकीय चळवळ ह्यामधून उत्पन्न झालेली मला आवडणार नाही. असं थोडंसं जरी कुठेही घडलं तर मी ह्या चळवळीपासून लांब गेलेला असेन. कारण मला कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, कुठलीही नाही, 108% नाही. ना मला नेता व्हायचं आहे ना मला राजा व्हायचा आहे. तुम्ही मला काहीही म्हणा, मला सगळं मान्य आहे. पण मला एकाच भूमिकेत जगायचं आहे. मी तुमचा मित्र आहे, कधीही दगा न देणारा मित्र, फक्त भल्याची चिंता करणारा.
अत्यंत प्रेमाने सत्याच्या मार्गावर. हे धर्मक्षेत्र म्हणजे कुठल्याही एका विविक्षित धर्माचं क्षेत्र मला अभिप्रेत नाही हे लक्षात ठेवा. तर मला जो धर्म अभिप्रेत आहे तो मानव धर्म. सत्य, प्रेम आणि आनंद हाच तो धर्म. आणि ह्याच सत्य, प्रेम, आनंदाच्या शत्रूंशी आपल्याला 100% लढायचे लक्षात ठेवा. आणि हे लढण्यासाठी काय करायला हवं? अनेक पायऱ्या चढून जायचं आहे आपल्याला. माझा पहिला मुद्दा, पहिलं कलम आणि शेवटचं कलम हे दोन्ही दिशांनी उत्तरोत्तर चढणीचेच आहेत. आम्हाला शांतपणे ऐकायचं आहे. प्रत्येक शब्द आमच्या आत शिरण्यासाठी, नुसतं आत शिरण्यासाठी नाही, तर तो आमचा प्राण होण्यासाठी. खूप लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती. खूप लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती. एक चिमणी असते आणि त्या चिमणीची अंडी एक साप येऊन खातो. चिमणी त्या सापाचं काहीही करू शकत नाही. म्हणून चिमणी मुंगुसाला जाऊन सांगते, मुंगुसा मुंगुसा, बघ ह्या सापाने येऊन माझी बाळं खाल्ली. तू या सापाला खाऊन टाक, की या सापाला कमीत कमी तुझा धाक तरी घाल. मुंगूस म्हणतो की मला काय पडलंय, तुझी पिल्लं ज्याने खाल्ली असतील त्याला तुझंच तू काय ते बघ, मी काहीही करू शकत नाही. मुंगूस नाही म्हटल्यानंतर चिमणी दुसरीकडे जायचा प्रयत्न करते. चिमणी मुंगुसाच्या शत्रूला भेटायचा विचार करते, आणखीन पॉवरफुल व्यक्तीला भेटायचा प्रयत्न करते. तिला कोणीच भेटत नाही. असं करता करता तिला एक सिंह भेटतो. ती सिंहाला म्हणते, सिंहा, माझ्या बाळांचा नाश हा नाग करतोय, हा साप करतोय. या सापाला खाण्यासाठी मला मुंगुसाची मदत हवी आहे. तर तू त्या मुंगुसाला धाक दाखवशील का? म्हणजे तो मुंगूस तुझं ऐकून त्या सापाला धाक देईल. सिंह म्हणतो मला काय करायचं आहे. म्हणून चिमणी उडते आणि सिंहाकडून हत्तीकडे जाते. हत्तीला जाऊन म्हणते, हत्ती दादा, हत्ती दादा, हा सिंह माझं ऐकत नाही, हा मुंगूस माझं ऐकत नाही, हा साप माझी येऊन पिल्लं खातोय, मी काय करू? हत्ती म्हणतो मला काय करायचं आहे, मला माझं काम आहे. चिमणी दुःखी होते. तेवढ्यात तिला एक मुंगी दिसते. ती मुंगीला म्हणते, मुंगीताई, तूही आई आहेस ग, मी आई आहे. माझी बाळ हा साप येऊन खातो वारंवार, काहीतरी कर ना ग, काहीतरी कर. मुंगी म्हणते, मला माझा साखरेचा साठाच गोळा करायचा आहे, मी काही तुला मदत करू शकत नाही. चिमणी म्हणते, आता मी काय करू? स्वतःच्या दुःखाने शेवटी प्रेरित होऊन चिमणी मुंगीला म्हणते, तू जर आत्ताच्या आत्ता हत्तीच्या कानात जाऊन हत्तीच्या कानाला चावे घ्यायला सुरुवात केली नाहीस तर मी तुला खाऊन टाकीन. त्या क्षणी मुंगी घाबरते आणि मुंगी हत्तीच्या कानाला चावते. तेव्हा हत्ती घाबरून सिंहाला दम मारतो, सिंह घाबरून मुंगुसाला दम मारतो आणि मुंगूस घाबरून सापाला दम मारतो. शेवटी गोष्ट काय की जे काही करायचं ते स्वसामर्थ्यावरच करावं लागतं, मात्र त्याला युक्तीची जोड असावी लागते. नुसत्या बडबडीने किंवा लोकांच्या पुढे लाचार होऊन काही मिळत नाही, हे मला समजलं पाहिजे. जगाच्या राजकारणामध्ये सर्व धोरणं ही सत्तेवरच अवलंबून असतात. दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभामध्ये जेव्हा जर्मनीने बाकीची राष्ट्र गिळायला सुरुवात केली, झेकोस्लोवाकियासुद्धा संपूर्णपणे गिळला, तोपर्यंत इंग्लंडला सुद्धा त्यांच्या मदतीला जाण्याची गरज भासली नाही. इंग्लंडलाही नाही आणि फ्रान्सलाही नाही. ह्या दोन्ही राष्ट्रांनी त्यांच्याशी मैत्रीचा करार केला होता की झेकवर कोणी आक्रमण केलं तर आम्ही तुम्हाला मदत करू. पण सोयीस्कररित्या हा करार विसरला गेला. जेव्हा त्यांच्या हितसंबंधांना झळ पोचली
तेव्हाच ते लढाईत उतरले पोलंडच्या बाजूने, हे आम्हाला कळलं पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की सर्व धोरणं सत्तेवर आणि सामर्थ्यावर असल्यामुळे जोपर्यंत आमचा भारत समर्थ होत नाही तोपर्यंत आम्हाला दुनियेच्या बाजारात काडीची किंमत मिळणार नाही, हे आम्हाला नीट माहीत असलं पाहिजे. परंतु आमचा समाजच कसा आहे, स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने काही करायचं म्हटलं तर मात्र त्याच्यामध्ये आडकाठी कशी येईल, त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडता कसं येईल एवढंच आम्हाला समजतं. आणि ह्या दुसऱ्याच्या पायात पाय घालून अडवण्याच्या अनेक क्लुप्त्या आमच्याकडे आहेत, अनेक क्लुप्त्या आहेत. ह्या अंतर्गत विरोधाला तोंड देऊनच आपल्याला पुढे जायचं आहे, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. अनेक गोष्टींचे उपाय शोधताना आम्हाला असं वाटतं की हे रामबाण औषध आहे, पण ह्या क्षणाला जर मला मिळू शकत नसेल तर त्याच्या आधी साधं औषध घेऊन जीव टिकवायला पाहिजे की जेव्हा मला रामबाण औषध मिळेल तेव्हा मी बरा होईन, पण तोपर्यंत तरी मला जगणं नीट आवश्यक आहे. आज आमच्या ह्या सगळ्या वृत्तीमधून आम्हाला पहिल्यांदा बाहेर पडायला पाहिजे. हा देश माझा आहे, हा देशातला प्रत्येक नागरिक माझा कोणतरी लागतो, ही भावना आमच्या मनात खरंच उत्पन्न व्हायला हवी. आणि एकेकाळी ही होती, खरंच होती. साधी गोष्ट घ्या, मी मागेही एकदा सांगितलं होतं की रामेश्वरापासून काशीपर्यंत, पशुपतीनाथापर्यंत, पशुपतीनाथापासून रामेश्वरमपर्यंत यात्रिक प्रवासासाठी जात असत, तीर्थयात्रांसाठी जात असत. त्या काळात आजच्यासारखी विमानं नव्हती, ट्रेन्स नव्हत्या, एस टी गाड्या नव्हत्या. म्हणजे प्रवासाला किती वर्ष लागत असतील मला सांगा. आणि एवढंच नव्हे तर त्या काळात हॉटेल्स पण नव्हती. म्हणजे आम्ही आमचे पैसे फेकून कुठल्याही हॉटेलमध्ये उतरू आणि खाऊ पिऊ असं नसायचं. तरी ह्या मंडळींचा 12-12, 14-14 वर्ष चालणारा प्रवास सुखरूपरित्या होत होता. कुठल्याही भाषेची अडचण त्यांना येत नव्हती. प्रत्येकजण काय रस्त्यातल्या 22-24 भाषा शिकून जात नव्हता, तरी देखील त्याचं स्वागतच होत होतं. तो निर्विघ्नपणे आपला प्रवास पूर्ण करून परत येत होता. ह्याचा अर्थच हे राष्ट्र कुठेतरी अनेक धाग्याने विणलेलं असून सुद्धा एक होतं. आज मात्र आम्ही ह्या पंथाचे की त्या पंथाचे, आम्ही ह्या प्रांताचे की आम्ही त्या प्रांताचे, आम्ही ह्या जातीचे की आम्ही त्या जातीचे, किती म्हणून आम्ही आमचे तुकडे करत चाललो ह्याची कोणालाही पर्वा नाही. पण लक्षात ठेवा, राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही सर्व जिवंत आहोत. परंतु सैनिकांनी गोळी खावी आणि आम्ही पोळी खावी हे आमचं तत्त्वज्ञान. आमचं रक्षण फक्त सैनिकांनी करावं, आमची राष्ट्राच्या संरक्षणात आणि सामर्थ्यवाढीमध्ये काही भूमिका नाही, असंच आम्ही धरून चालतो. पण हे चुकीचं आहे.